सध्या काँग्रेसने संपूर्ण देशभरामध्ये अफवांच्या बाजारांचं पीक आणलेलं आहे। लबाडी ही काँग्रेसच्या लोकांमध्ये आहेच आणि एक प्रकारचं देशामध्ये पॅनिक निर्माण करणे, लोकांमध्ये हिंदुस्थानच्या एक भीषण संकटाची अशी जाणीव करून देणे आणि वातावरण असं निर्माण करायचं की त्या निमित्ताने संपूर्ण लोकांमध्ये एक प्रकारचं पॅनिक निर्माण झालं पाहिजे, एन्झायटी निर्माण झालं पाहिजे आणि स्ट्रेस निर्माण झाला पाहिजे। अशा प्रकारची वागणूक गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 70 वर्षाच्या काळामध्ये 2014च्या पूर्वी काँग्रेसने अशाच पद्धतीने वातावरण निर्माण करून देशापुढे संकट आहे असं दाखवायचं आणि त्याच्यामधून काळा बाजार करायचा आणि स्वतःचे दलाल त्या काळा बाजारामध्ये घालून त्या दलालीच्या माध्यमातून स्वतःच्या घराणेशाहीची उत्पन्न आणि कमाई करायचा हा धंदा काँग्रेसवाल्यांचा 70 वर्षापूर्वी म्हणजे 70 वर्षाच्या काळात 2014च्या पूर्वी त्यांनी हा केलेला धंदा। यावेळेस त्यांना परत त्यांच्या दलालीला परत एकदा विश्व निर्माण करायचं, बाजार निर्माण करायचं, काळा बाजाराच्या माध्यमातून त्यांच्या दलालीला परत ऊत आणायचं असल्यामुळे अशा प्रकारची विनाकारण टंचाईचं वातावरण निर्माण करणं, विनाकारण भयकंप निर्माण करायचं, पॅनिक निर्माण करायचं, लोकांमध्ये एक प्रकारची अस्थिरता निर्माण करणे, देशामध्ये अस्थिरता निर्माण करून स्वतःचा गल्ला भरायचं, स्वतःचं घर भरायचं हा दलालीचा धंदा 70 वर्षात जो काँग्रेसने केला 2014च्या पूर्वी तोच प्रकार पुन्हा एकदा आता दिसायला मिळत आहे। त्यामुळे काँग्रेसच्या मंडळींच्या नादाला लागू नये अशी खासदार म्हणून मी आपल्या सर्व हिंदुस्थानातल्या जनतेला विनंती करत आहे। त्यांचं म्हणणं की पुरवठा पुरा आहे, तुटवडा आहे, मान्य का करत नाही? अजिबात या बाबतीमध्ये माझा स्वतःचा अनुभव आहे। अशा प्रकारचा कुठेही अनियमितता, पुरवठा कमी असणं असा विषय नाही। त्यांना ह्याच्यामध्ये नियमितपणाने संकट निर्माण करणे, अस्थिरता निर्माण करणे, विस्परिंग कॅम्पेनच्या माध्यमातून देशामध्ये भयावह संकट आहे असं दाखवणे ही त्यांची स्टाईल आहे आणि त्या माध्यमातूनच ते बाजारपेठ स्वतःची गरम करतात आणि काळाबाजारी करून दलालांच्या माध्यमातून नफाखोरी कमवतात आणि स्वतःचे घरं भरतात। हे तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलेलं आहे। त्यामुळे ते या विषयामध्ये काळाबाजारी आणि दलालीच्या बाबतीत त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही काँग्रेस लोकांच्या या शैलीला। सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली आहे त्याच विषयावर एकीकडे संकट निर्माण करायचं, एकीकडे राजनीती करायची, देशामध्ये अस्थिरता असं दाखवायचं, स्वतःकडे ध्यान आकृष्ट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने प्रत्येक विषयामध्ये संधी शोधण्याचं काम काँग्रेसवाले जे करतात आणि शेवटी मग सर्वपक्षीय बैठकीची मागणी करायची। एक तर पार्लमेंट चालू द्यायचं नाही, जनतेचा पैसा म्हणजे अपव्यय करायचा, सरकारचा अपव्यय, सगळ्या पार्लमेंटच्या खर्चाचा अपव्यय करायचा, जनतेला वेठीस धरायचं, सरकारमध्ये अशा प्रकारे सरकारला अडवणूक करायची आणि अशा काळामध्ये खरं तर राजनीती करू नये। विपक्षी नेत्या पदावर असताना भारतीय जनता पार्टीने देशाचं समजा कोणतंही संकट आलं तर त्यावेळेस राजनीती केलेली नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारची जर अस्थिरता त्यांना वाटत असेल तर त्यांनी राजनीती करू नये, त्यांनी चांगलं काम करावं आणि जनतेला वेठीस धरण्याचं काम, अस्थिरता निर्माण करण्याचं काम आणि संकट असल्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याचं काम करायचं, त्याच्यामध्ये राजनीती करायची। देशामध्ये एक प्रकारचा पॅनिक आहे असं वाटून सगळ्या लोकांना अस्थिर करायचं आणि नंतर मग सर्वपक्षीय बैठकीची मागणी करायची। ही तर त्यांची जुनी स्टाईल आहे। त्यामुळे या प्रकारच्या मागणीला खरं तर अजिबात गरज नाही। देश हा स्थिर आहे आणि विशेषतः मला गांधी परिवारांना हे सांगायचं आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज देशाचं नाही संपूर्ण जगाचं नेतृत्व करतोय। त्यांची विदेश नीती, त्यांचं परराष्ट्र धोरण, त्यांची मुत्सद्देगिरी संपूर्ण जग पाहायला लागलेलं आहे। आमच्या होमूरच्या इराणच्या सामुद्रधुनीतून फक्त भारताला जहाजं नेण्याची परवानगी जी मिळालेली आहे ते मोदीजींच्या मुत्सद्देगिरीचं यश आहे, मोदीजींच्या विदेश नीतीचं यश आहे। या विदेश नीतीच्या यशाला काँग्रेसच्या मनामध्ये ते खुपायला लागलेलं आहे। त्यांना नेहरू, राहुल गांधी, सोनिया गांधी, इंदिरा गांधी याच्याशिवाय भारतामध्ये दुसरं काही दिसूच नाही असं हे पहिलेपासून चालत आलेला हा पायंडा मोदीजींनी त्यांच्या मुत्सद्देगिरीने, त्यांच्या ताकदीने पूर्ण मोडीत काढलेला आहे आणि जगातलं एक सर्वोत्कृष्ट नेतृत्व म्हणून मोदीजींनी जे स्वतःचं व्यक्तिमत्व पुढे आणलेलं आहे ते काँग्रेसवाल्यांच्या मनामध्ये खूपच आहे। त्यामुळे वेळोवेळी अडचणी निर्माण करणे,
परंतु मोदीजी प्रत्येक वेळेस आपल्या मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून त्यांचा डाव कर्तृत्वाच्या माध्यमातून हाणून पाडतात असं आपल्याला प्रत्येक वेळेस जाणून आलेलं आहे. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का प्रश्न निर्माण होतो. मुळात हा विषय आमचे महाराष्ट्राचे लोकनेते, लोकप्रिय मुख्यमंत्री, माननीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आणि पार्लमेंटरी बोर्डाचा विषय असतो. त्यामुळे त्या विषयामध्ये बोलण्याचा माझा काही अधिकार नाही. आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे सर्वोच्च नेते, महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि पार्लमेंटरी बोर्ड मिळून हा निर्णय करेल. त्यामुळे मला त्याच्यामध्ये बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि मी सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे हा सगळा अधिकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीमने निर्णय करतील असं मला वाटतं. बारामतीची जागा जी आहे ती अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याच पक्षाकडे जाईल, सुनेत्रा पवार दोन उमेदवार असतील तर बिनविरोध होतील अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिलेली. पण राहुरीबाबत मात्र त्यांनी कुठली भूमिका स्पष्ट केली नाही, कारण महाविकास आघाडीच्या कोट्यांमधून ती जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे. बघा, सुप्रियाताई केव्हा काय काय बोलतात, काय नाही बोलतात या विषयाकडे मी जास्त लक्ष देत नाही. कारण या विषयामध्ये आमची पक्षातली जी सर्वोच्च स्थानी असलेलं जे आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सक्षम आहेत. त्यामुळे सुप्रियाताई काय बोलल्या किंवा काय नाही बोलल्या ह्याच्यावरती उत्तर देण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला तर या संदर्भात सगळा अधिकार आमच्या पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्या बाबतीत मला भाष्य करण्याची काही गरज नाही असं मला वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.